माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीच्या वतीनं 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता भंडारी मैदान जुळे सोलापूर या ठिकाणी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती गौरव समितीचे सदस्य प्रकाश काशीद यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। पुढे बोलताना काशीद म्हणाले की या स्पर्धेमध्ये 10 वर्षे मुले-मुली, 17 वर्षे मुले-मुली असे एकूण 6 गट करण्यात आले असून प्रत्येक गटाला एक स्वतंत्र रोख बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं असून गौरव समितीच्या वतीने चित्रकला, भजन, पाककला, होम मिनिस्टर स्पर्धा तसेच तज्ञ मंडळींची व्याख्याने, रक्तदान शिबिर असे सामाजिक, विधायक, कला, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितलं। या स्पर्धेसाठी 5800 प्रवेशिका आलेले असून या स्पर्धा नियोजनबद्ध करण्यासाठी 100 रोड स्वयंसेवक, 40 रायडर व 65 पंचांची नेमणूक करण्यात आली असून ॲम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले आहे। यावर्षी 3 वयोगट म्हणजे वयोवर्ष 10, वयोवर्ष 14 मुलं-मुली आणि वयोवर्ष 17 मुलं-मुली असे 6 गट आहेत। या 6 गटामध्ये 2 वर्ष मुलांसाठी 10 वर्ष मुलांसाठी 2 किलोमीटर, 14 वर्ष मुलांसाठी 3 किलोमीटर आणि 17 वर्ष वयोगटासाठी 5 किलोमीटर अशी ही स्पर्धा आहे। तर या स्पर्धेमध्ये शहरातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। आतापर्यंत साधारणतः 5000 ते 6000 एंट्री आलेले आहेत, 5500च्या पुढे गेलेले आहेत। आणखीन आज आणि उद्या त्यामध्ये 2-3 हजार एंट्र्यांची भर पडेल। तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होत आहेत। सहभागी विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येकाला टी-शर्ट देतोय, सहभाग प्रमाणपत्र देतोय आणि त्याचबरोबर तिथं पाण्याची सोय केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे, म्हणजे ज्या काही टेक्निकल बाबी आहेत ते केलेले आहेत। रोड सुरक्षेसाठी आम्ही काही स्वयंसेवक नेमलेले आहेत। त्याचबरोबर रायडर म्हणजे विद्यार्थ्या समवेत जे मॅरेथॉनसाठी आवश्यक घटक आहेत ते रायडर नेमले, त्यासाठी मंच। तर अशा सगळ्या तयारीनिशी मॅरेथॉन स्पर्धा आम्ही शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता भंडारी मैदान या ठिकाणी घेत आहोत। तरी मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे आणि स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला संजय घोडके, राजेंद्र लामकाने, दीपक शिंदे आदी उपस्थित होते।